Alright, so today we are going to see Docker. So this is our first official session for Docker. आपण ऑलरेडी डॉकर इन्स्टॉल कसं करायचं ते बघितलेलं आहे ऑलरेडी. स्टील जर कोणाला इश्यू असेल तर यू कॅन गो टू क्रोम. गिव्ह मी अ सेकंड. आय ऑलरेडी हॅव क्रोम बट आय हॅव टू स्टॉप माय स्क्रीन. गिव्ह मी अ सेकंड. सो हॅव टू गो टू क्रोम अँड स्क्रीन कुठली दिसते माझी? हा, क्रोमचीच ना. सिम्पली डॉकर डॉकर डाउनलोड म्हणून काहीतरी टाकून द्यायचं. ते येईल असं डॉकर डाउनलोड म्हणून, आणि ही गेट डॉकरची लिंक ओपन करायची. इथे तुम्हाला डॉकर फॉर विंडोज मिळून जाईल, आणि मग ते डाउनलोड केल्यानंतर त्याची एक फाईल येते 526 MB ची, ते जे तुम्ही नंतर इन्स्टॉल करून साइन इन वगैरे करून डॉकर तुमचं रेडी होईल. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण ते थोडंसं थिओरॉटिकली बघू की डॉकर वगैरे काय असते. ठीक आहे. तर डॉकर मराठीचा कोणाला काही इश्यू नसेल, आय होप सो. So Docker is a tool for containerization. First of all, Docker is a tool for containerization. Now you already know what containers are. तर मला ती सांगायची गरज नाहीये. Next, Docker is a platform for developing, shipping, and running your applications. It is a platform for developing, shipping, and running the application. इथे आपण डेव्हलप पण करू शकतो, शिप इन द सेन्स ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर, अँड रन करू शकतो आपल्या कोडला, ऍप्लिकेशनला. Third is you can separate your application from the infrastructure. What? You can separate your code or your application from the infrastructure. ठीक आहे. सिम्पल याचं एक्सप्लेनेशन जर द्यायचं झालंच तर तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ते एका पर्टिक्युलर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काम करतं. म्हणजे पर्टिक्युलर डेटाबेस, पर्टिक्युलर सर्व्हर, पर्टिक्युलर व्हर्जन ऑफ नोड, पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट. तर त्या एन्व्हायरमेंट पासून, त्या इन्फ्रास्ट्रक्चर पासून तुम्ही त्याला सेपरेट करू शकता. ठीक आहे, बाय युझिंग डॉकर. सो तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, कंटेनर्स मध्ये कोड असतो, कोडच्या सोबत लागणारा डिपेंडन्सीज, त्यासोबत लागणार एन्व्हायरमेंट. जर त्याला सगळंच भेटलं तर तुम्ही इझिली त्याला इन्फ्रास्ट्रक्चर मधून बाहेर काढू शकता. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे नथिंग बट तुमचं जे सर्व्हर, डेटाबेस अँड ऑल, ते जे तुमचं बनलेलं आहे एन्व्हायरमेंट, त्याच्यातून थोडंसं आपण त्याला बाहेर काढू शकतो. ठीक आहे. बट एका अटीवर की बाकी तुमचं सगळं जे एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे डेटाबेसचे म्हणजे ज्या डिपेंडेंट गोष्टी आहेत, डिपेंडंट गोष्टी म्हणजे डेटाबेस झाला, तुमचे सर्व्हर झाले, ते सगळे कसे क्लाउडवाले आहेत. ठीक आहे. जर तुमचं फिजिकल सर्व्हर असेल तर तुम्ही हा कोड सेपरेटली घेऊन काही फायदा नाही. तुमचा कोड चालणारच नाही इफ युअर सर्व्हर इज फिजिकल. ठीक आहे. तेवढा तुम्ही विचार करून फक्त, म्हणजे ते कॉमन सेन्स आहे. तुम्ही वापरत, म्हणजे ते वापरता वापरता तुम्हाला समजूनच जाईल की काय असायला पाहिजे, ऑनलाईन का ऑफलाईन असायला पाहिजे. नेक्स्ट थिंग, इम्पॉर्टंट वन, इज अ डॉकर इमेज. सरांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की डॉकर इमेज काय असते. स्टील आय रिपीट समथिंग, म्हणजे ज्यांचं राहून गेलं असेल त्यांचं होऊन जाईल. सो डॉकर इमेज इज अ स्टँड अलोन लाईट वेट एक्झिक्युटेबल पॅकेज. ठीक आहे, एवढं पहिले आपण समजून घेऊ. डॉकर इमेज, इट इज अ स्टँड अलोन लाईट वेट अँड एक्झिक्युटेबल पॅकेज. टेबल पॅकेज. ठीक आहे. आता पहिले एवढं समजून घ्या, स्टँड अलोन म्हणजे काय. आता मी जे बोललो की इन्फ्रास्ट्रक्चर मधून बाजून काढू शकतो, त्याचा अर्थ हाच होता. म्हणजे तेवढं ऍप्लिकेशन तुमचं बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चर पेक्षा, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर पासून बाजूला घेऊन पण तुम्ही ते रन करू शकता सेपरेटली. ठीक आहे. लाईट वेट म्हणजे काय, अगेन तुमच्या कोडला बिल्ड करून छोटस त्याचे काहीतरी इमेज वगैरे बनवून आपण त्याला बाहेर काढतो. दॅट इमेज इज दिस इमेज. ठीक आहे. इमेजचा अर्थ जेपीजी, पीएनजी हा नाहीये. ठीक आहे. इमेजचा अर्थ काय आहे, तुमचा पूर्ण कोडच, तुमचा पूर्ण कोड बेस. ठीक आहे.
पूर्ण कोड बेस विथ द एन्व्हायरमेंट, आणि इट इज एक्झिक्युटेबल. आता त्याच्याकडे जर त्याचा एन्व्हायरमेंट पूर्ण आहे तर तो आपण एक्झिक्यूट पण करू शकतो. ठीक आहे. सो डॉकर इमेज इज अ स्टँड अलोन लाईट वेट अँड एक्झिक्युटेबल पॅकेज that has everything wait, that has everything needed to run a piece of code or software. ठीक है. So it's a standalone lightweight executable package that has everything needed to run a piece of software. त्यात काय काय असेल? Including the code and its runtime environment. All right, so this is a Docker image, standalone lightweight executable package which has everything needed to run it. त्यात काय काय असेल तर मग कोड असेल आणि त्याचं एन्व्हायरमेंट असेल. एन्व्हायरमेंट इन्क्लूड्स तुमचा जो काही नोड वगैरे आहे किंवा जावा असेल तर जावाचं त्याचं एन्व्हायरमेंट आणि डिपेंडन्सीज. सो दॅट इज व्हॉट इज अन इमेज, अ डॉकर इमेज. देन वी हॅव समथिंग कॉल्ड एज डॉकर कंटेनर. अगेन डॉकर कंटेनर इज एन इंस्टन्स ऑफ अ डॉकर इमेज. ठीक है. इट इज an image, sorry, an instance of docker image. आता इन्स्टन्स ऑफ डॉकर इमेज म्हणजे काय? तर उप्स मध्ये कॉन्सेप्ट येतो सिम्पल, जो सगळ्यांचा झालेला आहे ऑलरेडी, विच इज क्लास अँड ऑब्जेक्ट. त्यावेळेला क्लास काय असतं? क्लास इज नथिंग बट अ ब्लू प्रिंट ऑफ समथिंग. ठीक आहे. ब्लू प्रिंट ऑफ, अँड टू बी प्रिसाइज, ब्लू प्रिंट ऑफ रिअल वर्ल्ड एंटिटी. म्हणजे जर तुम्ही इमॅजिन केली एक कार, तर त्या कारचं पूर्ण ब्लू प्रिंट इज अ क्लास, आणि रिअल वर्ल्ड मधल्या कार इज इन्स्टन्स ऑफ दॅट ब्लू प्रिंट. राईट. तर तसंच इमेज काय आहे? तुमचं सगळं कोड एक्झिक्युटेबल कोड आहे, पण एक्झिक्यूट झाल्यानंतर जे बनतं दॅट इज कंटेनर. म्हणजे तुम्ही एका इमेजला जेव्हा एक्झिक्यूट करतात तर त्याचे कंटेनर बनतं. कंटेनर मध्ये त्या इमेजचा कोड, नॉट इमेजचा कोड ऍक्च्युली, ऍप्लिकेशनचा कोड, ऍप्लिकेशनचा एन्व्हायरमेंट, आणि ऍप्लिकेशनला लागणारा म्हणजे जो मेमरी अलोकेशन बोलतो आपण त्याला, ते म्हणजे व्हॉल्यूम. त्या व्हॉल्यूम बद्दल पण आपण बघू थोड्या वेळात. बट ॲज ऑफ नाऊ just understand this की docker container is an instance of docker image. ठीक है. It provides an environment which a docker image needs. ठीक है. It provides an environment uh, which a, which an image needs. Image in the sense docker image, right? इमेजला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी इमेज मध्ये सगळं असतं. ठीक आहे. बट इट इज स्टॅटिक. स्टॅटिक इन द सेन्स असं समजा की ते जोपर्यंत एक्झिक्यूट करत नाही आपण त्याला तोपर्यंत ते तसंच पडलेलं आहे. ठीक आहे. त्याचा काही यूज नाहीये. जेव्हा आपण त्याला रन करतो, एक्झिक्यूट करतो इमेजला, तेव्हा कंटेनर बनतो आणि तो सगळा जो एन्व्हायरमेंट आहे तो कंटेनर मध्ये जातो. इमेजचा कोड कंटेनर मध्ये जातो. त्याला लागणारा मेमरी, त्याला लागणारी मेमरी व्हॉल्यूमच्या रूपात तिथे येते. ठीक आहे. सो दॅट्स इमेज अँड डॉकर कंटेनर. थोडा थेरोटिकल पार्ट आहे, थोडासा पहिले बोर जाईल किंवा कदाचित पहिले समजणार नाही. ठीक आहे. तर काय टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि मी व्हॉल्यूम पण आता सांगून देतो. ठीक आहे. तिसरी गोष्ट आहे व्हॉल्यूम. थर्ड टॉपिक इज डॉकर व्हॉल्यूम. तर हेच होतं ते जे की मी ज्याच्याबद्दल बोलत होतो, मेमरी अलोकेशन वगैरे. तर व्हॉल्यूम्स आर मेकॅनिझम फॉर डेटा पर्सिस्टन्स. ठीक आहे. व्हॉल्यूम्स आर मेकॅनिझम फॉर डेटा पर्सिस्टन्स. पर्सिस्टन्स म्हणजे सेव्ह करणे. ठीक आहे. स्टोअर करणे. विच इज जनरेटेड अँड used by containers. Oh, not this, containers.
तर कंटेनरच व्हॉल्यूम बनवतात आणि कंटेनरच त्याला यूज करतात फॉर अ पर्टिक्युलर इमेज. ठीक आहे. प्रत्येक कंटेनरचा सेपरेट व्हॉल्यूम. ठीक आहे. इन सिम्पल टर्म्स इट इज वी कॅन से, ठीक आहे, इट इज अ मेमरी लोकेशन फॉर कंटेनर. म्हणजे कंटेनर मध्ये जो पण आपण ऑपरेशन परफॉर्म करू तो डेटा कुठेतरी स्टोर झाला पाहिजे टेम्पररी बेसिसवर. तर तो स्टोर होतो व्हॉल्यूम मध्ये. ठीक आहे. राईट. सो दिस इज इमेज, कंटेनर अँड व्हॉल्यूम. ठीक आहे. अँड आय एम प्रिटी शुअर की तुम्हाला तेवढं समजलं नसेल तेवढं समजायला पाहिजे, कारण सगळ्या गोष्टी फर्स्ट टाइम ऐकताय, म्हणजे ऐकताय तुम्ही बोलताय, मी बोलतोय तुम्ही ऐकताय. तर आपण काय करू, थोड्याशा काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्या आपण करू जेणेकरून तुम्हाला अंदाज लागेल की मी आतापर्यंत काय बोललो. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग इज, लेट अस सी सम ऑपरेशन्स विच वी कॅन परफॉर्म विथ डॉकर. Operations which we can perform with. So number one operation is, बघा करायचं काय आहे, npm registry, if by chance सगळ्यांनी कोड केलेला आहे अँग्युलर मध्ये, रिॲक्ट मध्ये केलेला आहे, तर सगळ्यांना माहिती असेल की आपण काही गोष्टी ना इम्पोर्ट करतो. इम्पोर्ट इन द सेन्स पहिले इन्स्टॉल करतो. npm इन्स्टॉल फलाना, npm इन्स्टॉल समथिंग, npm इन्स्टॉल नोडमॉन. नोडमॉन काही नाही केला असेल, काही काय केलं असेल, ज्यांचं रिॲक्ट झालेलं आहे त्यांनी रिॲक्ट आउटर डॉम, आणि खूप साऱ्या गोष्टी, रिडक्स वगैरे गोष्टी. डीएसपी 01 मध्ये आम्ही काही इन्स्टॉल आतापर्यंत केलं नाही, पण तरी पण एक आयडिया म्हणून सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी येतात ना, ते एका पर्टिक्युलर रजिस्ट्री वरून येतात. ठीक आहे. एक टर्म लक्षात ठेवा, रजिस्ट्री म्हणून. ठीक आहे. रजिस्ट्री म्हणजे काय, थोडक्यात तिथे त्या गोष्टी स्टोअर्ड आहे. म्हणजे जशी npm रजिस्ट्री आहे, ही कुठली आहे, npmjs.com, ही एक वेबसाईट आहे विच इज npm रजिस्ट्री. म्हणजे काय, जेवढ्या पण तुमचे थर्ड पार्टी पॅकेजेस आहेत, बघा पॅकेजेसचे तीन प्रकार आहे. नोड ज्याने शिकले त्याला माहिती असेल. नोड मध्ये एक मॉड्यूलचा टाईप आहे लोकल मॉड्यूल, जो आपण स्वतः बनवतो. दुसरा टाईप आहे बिल्ट इन मॉड्यूल, जो नोड स्वतः प्रोव्हाइड करतो. आणि तिसरा टाईप आहे थर्ड पार्टी मॉड्यूल, जे की बाकीच्या डेव्हलपरने बनवून ठेवलेलं आहे एका ठिकाणी, आणि ते एक ठिकाण आहे npm ची रजिस्ट्री. तिथून आपण काय करतो, npm इन्स्टॉल XYZ. मग XYZ काय असेल ते आपल्या प्रोजेक्ट मध्ये इन्स्टॉल होतं. पण ते येतं कुठून, शेवटी npmjs.com या वेबसाईट वरून. ठीक आहे. बाकी पण गोष्टी आहेत रजिस्ट्री, असं नाही की फक्त हीच एक रजिस्ट्री आहे. बाकी कंपनी टू कंपनी डिफर करतं, जसे की एमडीएन डॉक्स. एमडीएन तुम्ही बघितलं असेल, नसेल बघितलं, तिथून पण तुम्ही घेऊ शकतात. आणि गिटहब वगैरे मधून पण घेऊ शकतात इफ यू वॉन्ट टू. तर रजिस्ट्री इज अ प्लेस वेर यू कॅन स्टोअर समथिंग. जसं npm ची रजिस्ट्री आहे npmjs.com, तसे डॉकरची पण रजिस्ट्री आहे, ज्याला डॉकर हब वगैरे म्हणतात. डॉकर हब बोलतात त्याला. ठीक आहे. तिथे तुमचे इमेजेस असतात, इमेजेस. npm.js वर काय, npm.js.com वर काय स्टोर करतो आपण, पॅकेजेस किंवा मॉड्यूल्स. ठीक आहे. तसंच डॉकर हबवर काय इन्स्टॉल होतं किंवा काय स्टोअर करतो आपण, तर इमेजेस. ठीक आहे. जसं आपण npm मधून npm इन्स्टॉल करतो आणि ते इन्स्टॉल होतं आपल्या सिस्टम मध्ये, तसंच डॉकरच्या रजिस्ट्रीवरून आपण इमेजेस पुल करतो. ठीक आहे. पुल, जसं गिटहबचा कोड पुल करतो तसंच इमेजेसला पुल करतो. तर ते पुल करण्यासाठी पहिले आपण लिहून ठेवू की टू पुल रिमोट इमेज फ्रॉम डॉकर डॉकर रजिस्ट्री. ठीक आहे. पहिलं ऑपरेशन काय, टू पुल रिमोट इमेज फ्रॉम डॉकर रजिस्ट्री. त्यासाठी कमांड काय आहे, तर डॉकर पुल आणि इमेज नेम.
ठीक आहे, इमेज नेमला तुम्ही रिप्लेस करा तुमच्या इमेजच्या नेमनुसार. जसं की फॉर एक्झाम्पल, तसे तर खूप आहेत. एक मायस्क्वेल म्हणून एक इमेज आहे डॉकरच्या रजिस्ट्रीवर, मायस्क्वेल म्हणून. जर मला तिला पुल करायचं तर मी काय लिहेल? डॉकर, अरे, पुल मायस्क्वेल. ठीक आहे. डॉकर पुल मायस्क्वेल लिहिल्यानंतर काय होईल? तर लेटेस्ट इमेज ऑफ मायस्क्वेल will be installed, or let us say downloaded in your system. लेटेस्ट कारण आपण इथे सांगितलं नाही, म्हणजे व्हर्जन वगैरे पण दिला नाहीये. आपण नॉर्मली काय केलंय? डॉकर पुल मायस्क्वेल म्हणजे इमेजचं नेम. तर त्या पर्टिक्युलर इमेजची लेटेस्ट व्हर्जन जी आहे ती डाउनलोड होईल. ठीक आहे. इफ यू वॉन्ट टू डाउनलोड अ पर्टिक्युलर इमेज, पर्टिक्युलर व्हर्जन वाली, तर इथे यू कॅन पास दॅट ॲज वेल. त्याला बोलतात टॅग. टॅग इज नथिंग बट त्या इमेजचा व्हर्जन. जसं की फॉर एक्झाम्पल, आता आय डोंट नो की याचं व्हर्जन कुठलं आहे. फॉर एक्झाम्पल मी बोलते 1.2.3. ठीक आहे. तर असे व्हर्जनिंग असते, असे टॅग असतात. ठीक आहे. x.y.z या फॉर्मॅटमध्ये. सो दिस इज हाऊ यू पुल अन इमेज फ्रॉम डॉकर रजिस्ट्री. ठीक आहे. सो विल टेक अ ब्रेक, ट्राय टू पुल इट, अँड देन विल स्टार्ट. ओके, लेटेस्ट. फर्स्ट ऑफ ऑल, आय गेस तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल, सीएमडी वाली. सीएमडी दिसते? सीएमडी दिसते. तर Yes, इथे sir. ना काय करा, सगळ्यात पहिले ज्यांचं डॉकर इन्स्टॉल झालेलं आहे त्यांनी ही कमांड एकदा एक्झिक्यूट करून बघा, डॉकर व्हर्जन म्हणून. जर तुम्हाला डॉकरचं व्हर्जन दिसते म्हणजे डॉकर प्रॉपर इन्स्टॉल झालेलं आहे. ठीक आहे. अँड नेक्स्ट कमांड जे आपण आता बोललो होतो, डॉकर पुल मायस्क्वेल, आणि हिट एंटर. माझ्याकडे ऑलरेडी आहे बघा, काय बोलते? डिफॉल्ट युजिंग डिफॉल्ट टॅग लेटेस्ट. म्हणजे त्यांनी काय केलं? टॅग लेटेस्ट यूज केलेलं आहे. माझ्याकडे ऑलरेडी इमेज आहे, पण तरी पण मी पुल करून घेतो. तर 51 MB ची ती इमेज आहे डॉकर रजिस्ट्रीवर, आणि ती इमेज चंक्स मध्ये डाउनलोड होत आहे आता. नॉट जस्ट 51, ऍक्च्युली खूप सारे म्हणजे आहेत, जरा जरा करून 63 अँड 64 वॉट एव्हर. ठीक आहे. सो दिस इज द फर्स्ट स्टेप. पहिले डॉकर व्हर्जन बघा, ज्यांचं ज्यांचं डॉकर व्हर्जन आलं त्यांच्यामध्ये डॉकर प्रॉपरली इन्स्टॉल झालेलं आहे. दुसरी गोष्ट, जसं गिट तुम्ही शिकलेला आहात. ठीक आहे. ज्यांना ज्यांना गिट यूज करता येतं त्यांना माहिती असेल की गिटच्या सगळ्या कमांड स्टार्टिंग गिटनीच होते. गिट स्टेटस, गिट ऍड, गिट कमिट, गिट पुल, गिट पुश, गिट ब्रांच, गिट चेकआउट, गिट सो ऑन. या सगळ्या कमांड्सची स्टार्टिंग गिट नव्हती, तशी डॉकरच्या सगळ्या कमांड्सची स्टार्टिंग डॉकरने होते. डॉकर वर्जन, डॉकर पुल, डॉकर पुश, डॉकर रन, डॉकर अनइन्स्टॉल, वॉट एव्हर. तर आता इमेज तुम्ही डाउनलोड तर केली, पण ती दिसेल कुठे तुम्हाला? राईट? होते ऍक्च्युली ते. ते दिसेल कस कुठे? तर त्यासाठी तुम्हाला एक कमांड मारावं लागेल, विच इज डॉकर इमेज ls. वेट, माझ्याकडे जास्त डॉकरच्या इमेज आहेत, सो आय ट्राय टू डॉकर इमेज अँड ls. सी, आय हॅव लॉट ऑफ इमेजेस. तर ही MySQL ची इमेज आहे जी आपण आता डाउनलोड केली. ऍक्च्युली आता नाही केली, ही जुनी इमेज आहे 2 months अगो. आणि ही एक परत MySQL ची आहे, जी की आय गेस आपण आता इन्स्टॉल केलेली आहे, क्रिएटेड 2 weeks अगो, आय डोंट नो. बट दिस इज द इमेज जी आपण आता डाउनलोड केलेली आहे, लेटेस्ट वाली. जी मी पहिली केली होती त्याचा व्हर्जन होता 5.7.0. ठीक आहे. तर इमेज किती आहेत आपल्याकडे ते बघण्यासाठी डॉकर इमेज ls. सो आय वेट फॉर अ सेकंड अँड आय ट्राय टू चेक की सगळ्यांचं होतंय. सो नेक्स्ट आपण डॉकर घेतली, सॉरी इमेज घेतली.
रन आतापर्यंत आपण केलं नाही, फक्त बघितलं की ती इमेज आली की नाहीये. ठीक आहे. सो टू रन दॅट आय जस्ट क्लिअर द स्क्रीन. सो टू रन दॅट, एक मिनिट, नोटपॅड वरती लिहूयात. फर्स्ट स्टेप वॉज टू पुल अन इमेज, नंतर टू रन अन इमेज. ठीक आहे. नाउ टू रन अन इमेज we have a command called as docker run and image name. ठीक आहे. and you have something called as options. आणि मी जे काही या ब्रॅकेट मध्ये लिहितोय, कुठल्या ब्रॅकेट मध्ये, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, अरे ब्रॅकेट मध्ये, ते असतं ऑप्शनल. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन्स इथे देणं ऑप्शनल आहे. ऑप्शन्स आर ऑप्शनल, परत रिपीट करतोय. ऑप्शन तुम्ही नाही जर प्रोव्हाइड केले तरी पण चालेल, पण मॅन्डेटरी इज डॉकर रन अँड इमेज नेम. आता मी जर डॉकर रन इमेज नेम केलं तर इमेज रन होईल विथ सम इश्यू किंवा एरर. सो लेट अस ट्राय टू रन दॅट. माझ्याकडे इमेज आहे, डॉकर रन मायस्क्वेल. नाव लेट अस सी व्हॉट हॅपन्स. ठीक आहे. तो काय बोलतो की युनिट टू स्पेसिफाय द फॉलोइंग ॲज एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स. ठीक आहे. तर त्याला काही गोष्टी रिक्वायर्ड आहे. काय काय गोष्टी रिक्वायर्ड आहे? मायस्क्वेल रूट पासवर्ड, मायस्क्वेल अलो एम्प्टी पासवर्ड, मायस्क्वेल रँडम रूट पासवर्ड अँड ऑल. ठीक आहे. सो त्याच्यापैकी काहीतरी एक पाहिजे आपल्याला, वन ऑफ द फॉलोइंग. सो वी विल यूज मायस्क्वेल रूट पासवर्ड. ठीक आहे. सो आता ऑप्शन्स बघा पहिले. तो काय बोलतो की यू नीड टू पास एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. सो टू पास एन्व्हायरमेंट व्हेरिएबल, ऑप्शन्स मध्ये बघूयात. ऑप्शन्स, पहिला ऑप्शन असेल ऑप्शन ए, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? डॉकर रन हायफन ई, ई फॉर एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स. आता एन्व्हायरमेंट व्हेरिएबलचं नाव काय होतं बघा, मायस्क्वेल रूट पासवर्ड. ठीक आहे. मायस्क्वेल रूट पासवर्ड इज इक्वल टू वॉट एव्हर द पासवर्ड इज, लेट अस से पासवर्ड असं काहीतरी लिहितोय मी की माय सिक्रेट पासवर्ड म्हणून, वॉट एव्हर पासवर्ड. ठीक आहे. स्पेस, सिम्पल स्पेस, आणि अगेन इमेजचं नाव. ठीक आहे. तर आपण ही वाली कमांड तिथे यूज करू. सो आय जस्ट कॉपी दिस कमांड and I'll paste it there. इमेज यांच्या ठिकाणी फक्त काय चेंज होईल? MySQL. ठीक आहे. नाव इट इज ट्राइंग टू रन इट. बघा, अगेन त्याने ते रन केलं, काहीतरी करते, काहीतरी सुरू आहे बॅकएंड मध्ये परत. प्लीज कन्सिडर स्विचिंग ऑफ द इनिशियल सिक्युअर ऑप्शन, इनिशियलाइज सिक्युअर ऑप्शन, वॉट एव्हर. इमेज रन होते. ठीक आहे. इट विल टेक सम टाइम. समथिंग इज हॅपनिंग. बघा, इमेज रन झाली. आपण काय काय पास केलं? एन्व्हायरमेंट व्हेरिएबल पास केले. कसे? हायफन ई ने. ऑलराईट. अगेन नेक्स्ट वी हॅव समथिंग. आता बरं मला सांगा, मला जर दुसरी इमेज रन करायची असेल तर मला काय करावं लागेल? कारण जर मी इथे काही चेंज केलं तर पहिली गोष्ट करू शकत नाही. मी जर टाईप जरी केलं काही तरी येणार नाही. ते मी टाईप करतोय ठीक आहे, पण तिथे प्रिंट म्हणजे काही येत नाही स्क्रीनवर. का? कारण हे वाला जो कमांड प्रॉम्प्ट आहे किंवा हे जे टर्मिनल आहे ते बिझी झालं आता. आता मला जर काही नवीन इमेज रन करायची असेल तर मला नवीन टर्मिनल ओपन करावं लागेल. ओके. दिस इज सॉर्ट ऑफ एन इश्यू. आता या इश्यू साठी आपल्याकडे एक उपाय आहे, विच इज कॉल्ड एज डिटॅच मोड. डिटॅच मोड मध्ये काय होतं, तुमची इमेज रन होते आणि तो जो आता हे जे लॉग तुम्हाला दिसत आहेत ते डिटॅच होतात सेपरेटली, म्हणजे ते तुमच्या टर्मिनलवर येत नाहीत. ठीक आहे. आय विल शो यू, बट फर्स्ट ऑफ ऑल यू विल राईट इट डाऊन.
इथे मी इथे लिहून देतो की हायफन ई ने आपण एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स म्हणजे देऊ शकतो. नंतर इज डिटॅच डिटॅच स्पेलिंग बरोबर आहे का बघा. TACH, हा, वॉट एव्हर. डिटॅच मोड. डिटॅच मोड इज, ओ शिट, डिटॅच मोड इज डिनोटेड बाय हायफन डी. ठीक आहे. बघा सिंपल तीच कमांड आहे. आय जस्ट पेस्ट द कमांड अगेन. आणि शेवटी हायफन डी यूज करायचं तुम्हाला. हायफन डी आणि इमेज नेम. एक सेकंद थांबा. और मैं तो आते का मुझे पिलू. चला बाय बाय. बरं चला आता जरा बाहेर जा, मला हे चालू करू द्या. हॅलो. हॅलो. सॉरी. तर डिटॅच मोड आणि इमेज नेम अगेन तीच आपण कमांड मारू. जरा मी ह्या इमेजला बंद करतो. Control C, ते पण होत नाही. वाव. Control X, Control Z, वॉट एव्हर, नाहीच, काहीच होत नाही. तर मी एक काम करतो, नवीनच कमांड ओपन करतो प्रॉम्प्ट आणि तिथे रन करतो. कमांड प्रॉम्प्टच्या ऐवजी काय ओपन झालंय, पॉवर शेल कमांड प्रॉम्प्ट पाहिजे, पॉवर शेल नाही पाहिजे. तर सेम. ओके, पेस्ट होऊ शकतं का इथे. येस. इमेजच्या ठिकाणी MySQL आणि ते -D. -D फॉर डिटॅच. ठीक आहे. आता काय झालं पाहिजे की इमेज रन होईल, पण तो जो लॉग आहे तो दिसणार नाही आपल्याला. ठीक आहे. आपलं टर्मिनल फ्री असेल. बघा काय झालं. इमेज रन झाली, ती बॅकएंड मध्ये कुठेतरी रन होते. टर्मिनल काय झालं, फ्री झालं. ऑलराईट. आणि ही बघा तुम्हाला ना काहीतरी एक स्ट्रिंग भेटली तर खूप लंबी अशी. आता या स्ट्रिंगचा अर्थ काय. तर ही जी आहे याला बोलतात कंटेनर ID. ठीक आहे. इथे मी देतो, इफ यू रन इन डिटॅच मोड, इफ वी रन an image in detach mode, we get an sorry we get a container ID. ठीक आहे. शॉर्टकट तुम्हाला समजावं असं म्हणून वी गेट पेक्षा बोलू शकतो आपण. ठीक आहे. कंटेनर ID वॉट एव्हर. त्यासाठी मी जरा पेस्ट करतो नाही का असे एक्झाम्पल म्हणून. ह्या आयडीचं काय करायचं, आय टेल यू. आतापर्यंत आपण काय केलं, डॉकरची इमेज रन केली सिम्पली. नंतर युजिंग एन्व्हायरमेंट व्हेरिएबल अँड ऍट द एंड युजिंग डिटॅच मोड. थर्ड ऑप्शन इज, बघ ऑप्शनची कमी नाही, ऑप्शन खूप सारे आहेत. इमेज नुसार ऑप्शन्स चेंज होतात बरं का. काही जे मॅन्डेटरी ऑप्शन्स आहे मी ते सांगतोय. ठीक आहे. तुम्ही इन केस इन फ्युचर एखादी इमेज रन करायचा प्रयत्न केला, त्याला जर एक्सेप्ट म्हणजे एक्सपेक्टेड काय असेल एक्स्ट्रा ऑप्शन्स, त्या ते तुम्हाला द्यावे लागतील. ठीक आहे. नंतर वी हॅव पोर्ट नंबर. त्यासाठी -P. ठीक आहे. कसं करणार, अगेन आय पेस्ट द सेम कमांड अँड आय विल गिव्ह द पोर्ट नंबर. कसा पोर्ट नंबर द्यायचा, -P, वेर इज बघा, -P फॉर पोर्ट नंबर, -D फॉर डिटॅच मोड. आता पोर्ट नंबर देताना तुम्हाला दोन पोर्ट नंबर द्यायचे. फर्स्ट इज, बघा जस्ट इमॅजिन की तुमची ही जी MySQL इमेज आहे ती रन होते ऑन पोर्ट नंबर 3306. ज्यांचं कोणाचं MySQL झालं असेल त्यांना माहिती असेल की MySQL चा डिफॉल्ट पोर्ट नंबर आहे 3306. ठीक आहे. आय विल राईट. ठीक आहे, मी खाली लिहितो. MySQL's default port number is 3306. पण द प्रॉब्लेम इज, जर आपल्या सिस्टीमवर 3306 या पोर्ट नंबर ऑलरेडी काहीतरी रनिंग असेल,
तर प्रॉब्लेम येईल. बघा, एका पोर्ट नंबरवर एकच ऍप्लिकेशन रन होऊ शकतं. एका पोर्ट नंबरवर मल्टिपल ऍप्लिकेशन रन होणं इम्पॉसिबल आहे. तर तुम्हाला ऍप्लिकेशन रन करायचे असतील मल्टिपल, तर तुम्हाला मल्टिपल पोर्ट नंबर यूज करावे लागतील. ठीक आहे, वन पोर्ट नंबर वन ऍप्लिकेशन. अँड इफ 3306 इज बिझी, तर आपल्याला काय करावं लागेल, एक पोर्ट नंबर जो आपल्याकडे अवेलेबल आहे तो आपल्याला मॅप करावा लागेल विथ दिस पोर्ट नंबर. देन वी नीड टू मॅप an available port number with, अरे यार विथ स्पेलिंग, हाँ, विथ द MySQL's डिफॉल्ट पोर्ट नंबर. तर आपल्याला मॅप करावं लागतं. सो वी विल राईट समथिंग लाईक दिस. दिस इज अवेलेबल पोर्ट अँड कोलन देऊन आपला डिफॉल्ट पोर्ट. तर -p अवेलेबल पोर्ट कोलन डिफॉल्ट पोर्ट. ठीक आहे, समजलं? पोर्ट नंबर द्यायचा असतो. विल ट्राय टू डू इट. सो आपल्याला ऑलरेडी ती रनिंग इमेजला पहिले स्टॉप करावं लागेल. बघूयात. ठीक आहे, जर मी परत हेच केलं, डॉकर रन दिस डिटॅच मोड, आणि डिटॅच मोडच्या आधी मी देतोय पोर्ट नंबर, लेट अस से माझ्याकडे पोर्ट नंबर 5600 अवेलेबल आहे. आय एम नॉट शुअर की अवेलेबल आहे की नाही, बट आय एम जस्ट थिंकिंग. अँड आय थिंक की डिफॉल्ट पोर्ट नंबर 3306 असायला पाहिजे, नाही का? मी चुकीचा डिफॉल्ट पोर्ट दिलाय, 06. अँड आय ट्राय टू रन दिस. सी काय झालंय. आणि हे बघा, ही जी स्ट्रिंग आहे ती पहिली गोष्ट तर चेंज झालेली आहे. प्रत्येक कंटेनरची इमेज, सॉरी, कंटेनर आयडी जी आहे ती युनिक बनते. दुसरी गोष्ट, आता 3306 हा पोर्ट मॅप झालाय विथ दिस पोर्ट नंबर 5600. आता मी इमेज रन केली आहे, इमेज आहे MySQL ची. MySQL चा डिफॉल्ट पोर्ट आहे 3306. नॉर्मली जर मला ती यूज करायची असेल तर मी हाच पोर्ट नंबर यूज करेन. पण प्रॉब्लेम काय होईल, जर माझा हा पोर्ट नंबर कुठेतरी ऑलरेडी यूज मध्ये असेल, तर मी सांगतोय की तो जो पोर्ट नंबर आहे 3306 MySQLचा डिफॉल्ट पोर्ट नंबर, तो तू ह्या पोर्ट नंबर सोबत मॅच कर. म्हणजे मी काय करेल, या पोर्ट नंबरला यूज करेन टू यूज धिस इमेज. ठीक आहे, म्हणजे असं समजा की माझ्या सिस्टमवर ह्या पोर्ट नंबरवरती इमेज रन होत आहे MySQL वाली. ठीक आहे, तर दिस इज युअर थर्ड ऑप्शन, -p फॉर पोर्ट नंबर. नाऊ आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या आहेत. सो लेटस जस्ट रिवाइज की आपण आतापर्यंत काय काय बघितलं. डॉकरचे इमेजेस, कंटेनर व्हॉल्यूम, बेसिक. नंतर आपण काही ऑपरेशन बघितले, जसं की इमेजला पुल करायचं, इमेजला रन करायचं विदाउट एन ऑप्शन, इमेज रन करायचं विथ एन्व्हायरमेंट व्हेरिएबल, विथ डिटॅच मोड अँड विथ पोर्ट नंबर, एक्सप्लिसिट पोर्ट नंबर. ठीक आहे, तर हे झाली काही आपले ऑप्शन्स. नंतर आपल्याला काय करायचंय, इफ वी, आता मी रन केलं ऑलरेडी, ठीक आहे. मला जर कंटेनर बघायचे आहेत, रनिंग कंटेनर्स. सो देर इज अ कमांड कॉल एज डॉकर कंटेनर ls. कंटेनर्स नसायला पाहिजे, ते कंटेनर असायला पाहिजे आय गेस. ऑलराईट, सी अ मिनिट अगो डॉकर कंटेनरचं इमेजचं नेम, हा यस. सी, आपण MySQL ची ही जी इमेज रन केली होती, पहिले आलं होतं त्याचं हे वाला कंटेनर बघा, स्टार्टिंगचं 0A72, इथे बघा, 0A729767 वॉट एव्हर, ते इथे आहे, राईट. आणि त्याच्यानंतर आपण एक इमेज रन केली, त्याचा कंटेनर आयडी आहे E9776 वॉट एव्हर XYZ, हे इथे आहे. ठीक आहे, तर ही काय झाली आपली कंटेनरची आयडी. वेट, हे बघा, कंटेनर आयडी आहे, हे इमेजचं नाव. आपण कमांड कुठली दिली होती ती, जस्ट फॉरगेट अबाउट द कमांड. आता हा कंटेनर कधी क्रिएट झाला, अबाउट अ मिनिट अगो, थोड्या वेळापूर्वीच. बघा, पोर्ट नंबर आपण मॅप केलेले इथे. पहिलं काय होतं, पोर्ट नंबर 3306 वर ते चालायचं, 3306 वर. नेक्स्ट इज दिस फायनल थिंग कॉल्ड एज नेम्स.
इथे काय झालंय, मी इमेज म्हणजे कंटेनरला काय नाव दिलं नाहीये. तर डॉकरने काय केलं, त्याच्या लिस्ट मधून रॅन्डम नाव उचलले आणि देऊन टाकले. पहिलाच दिलं बोल्ड बॉईड, नंतर दिलं बोरिंग हॅमिल्टन, हॅमिल्टन वॉट एव्हर. तर हे नाव पण तुम्हाला स्वतःहून देता येतात. कसे द्यायचे? युझिंग अनदर ऑप्शन कॉल्ड एज नेम, हायफन हायफन नेम. नेम ऑप्शन फॉर कंटेनर नेम इट इज, ठीक आहे, मी तो कंटेनर नेम, कंटेनर नेम हो. कसं द्यायचं? सिम्पल, लेट अस पेस्ट दिस, आणि ते द्यायचं आपल्याला हायफन हायफन नेम, आणि त्याची स्पेस देऊन नेम स्पेसिफाय करायचं, कंटेनर नेम. ठीक आहे. सो विल ट्राय टू प्रॅक्टिकली रन इट. सो लेट अस यूज दिस कमांड विथ another ऑप्शन विच इज नेम. आता याचं मी काय नाव देऊ शकतो की मायस्क्वेल कंटेनर, कंटेनर. सो काय झालं बोलतो, हा पोर्ट नंबर ऑलरेडी रनिंग आहे. ठीक आहे, 5506 असे प्रॉब्लेम येतात. ठीक आहे, तर तुम्हाला पोर्ट नंबर चेंज करावा लागेल. तर 5601 मी यूज करतो, तो अवेलेबल असेल. अरे यार, हा केलाय का? यू हॅव टू रिमूव्ह और रिनेम द कंटेनर इज एबल टू यूज दॅट नेम. ठीक आहे. कॉन्फ्लिक्ट, अच्छा आहे माझ्याकडे ऑलरेडी मायस्क्वेल कंटेनर म्हणून, म्हणून प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे. ओके, मायस्क्वेल न्यू कंटेनर करतो मी. ठीक आहे. अँड आता आपण काय करू, कंटेनर सगळे बघूयात. तर कंटेनर एल एस कमांड यूज करून इथे बघा, सेम बघा, आय डी, आय डी सेम. मायस्क्वेल ची इमेज रन केली आपण 5 सेकंद आधी, आणि त्याचं नाव काय आलं तर मायस्क्वेल न्यू कंटेनर. ठीक आहे. बघा, आतापर्यंत आपण इमेज पुल आणि रन केली विथ ऑप्शन्स. आतापर्यंत तुम्हाला काही इश्यू आहेत? आपण हे पण बघितलं की रनिंग कंटेनर्स कसे बघायचे, युझिंग डॉकर कंटेनर एल एस. रनिंग इमेज बघायचं कशा तर डॉकर इमेज एल एस. एल एस इज फॉर लिस्ट. ठीक आहे. आतापर्यंत काय इश्यू? बघा, सगळ्यात जर कमांड आता मी सांगून देतो सांगून जाऊ द्या, तर जास्त काय प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट कमांड इज थर्ड, टू चेक ऑल, टू चेक रनिंग इमेजेस. Oh, sorry. Docker image ls, same goes with the container, running containers, Docker container ls. ठीक आहे. नेक्स्ट, इफ यू वॉन्ट टू सी ऑल द कंटेनर्स रनिंग असो नसो, आय डोंट केअर, सगळे कंटेनर बघायचे. टू चेक ऑल द अवेलेबल कंटेनर्स, ऑल द कंटेनर्स, सगळे कंटेनर्स. ठीक आहे. ते ऑलला जरा बोल्ड म्हणून टाकतो कॅप्स मध्ये. ठीक आहे. तर फॉर दॅट, डॉकर कंटेनर ls hyphen a, hyphen a is for all. We'll try to use this command. बघा, आता जर मी फक्त, जेव्हा मी डॉकर कंटेनर एलएस केलं तर मला एवढे कंटेनर दिसले. ठीक आहे, 4. मायस्क्वेल न्यू कंटेनर, बोरिंग हॅमिल्टन, बोल्ड बॉईड वॉटेवर, क्वेरकी पेअर. आता जर मला सगळे कंटेनर बघायचे आहेत, तर आय पेस्ट दिस कमांड विथ अन ऑप्शन हायफन ए फॉर ऑल, आणि सगळे कंटेनर मला दिसायला पाहिजे. बघा, एवढे सगळे कंटेनर आहेत माझ्याकडे माझ्या सिस्टीमवर, पण जे रनिंग आहेत ते फक्त आतापर्यंत त्याने मला दाखवले होते. ठीक आहे. समजलं? सगळे कंटेनर कसे बघायचे?
बरं ठीक आहे चला. थोडंसं जास्त वाटत असं कंटेनर्स. चार आपल्याकडे कंटेनर्स आहे. ठीक आहे. कंटेनर काय असतात? इन्स्टन्स ऑफ इमेज. बरोबर. तर कंटेनर जसं स्टार्ट झालं होतं, एक्झिक्यूट झालं होतं, तसं आपल्याला जर बघा इमेज मध्ये कोड आहे, एन्व्हायरमेंट सगळे, तोच एन्व्हायरमेंट कोड सगळं काय कुठे येतो? कंटेनर मध्ये येतो. आपण इमेजला रन करतो, कंटेनर बनतो. जर मला तो आता तो कंटेनर स्टॉप करायचा आहे, म्हणजे ते जे एक्झिक्युशन आहे ते बंद करायचे आहे, तर त्यासाठी कमांड आहे डॉकर स्टॉप म्हणून. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे मग कंटेनरचा आयडी किंवा नेम. ठीक आहे. टू स्टॉप द रनिंग कंटेनर. ठीक आहे. डॉकर स्टॉप कंटेनर, और स्पेलिंग कंटेनर आईडी और ओडीआई और नेम. कंटेनर आयडी और कंटेनर नेम. ठीक आहे. तर तुम्हाला इथे बघा कंटेनरची आयडी बी मिळते. आता मी काय करतो, ही आयडी कॉपी करतोय. आय गेस झाली असेल ऑलरेडी. हा झाली आहे. ठीक आहे. तर स्टॉप करण्यासाठी डॉकर स्टॉप. ओ स्टॉप. आणि काय करायचं, कंटेनरची आयडी किंवा नेम मला दाखवायचं आहे, तर मी सध्या आयडी टाकतो. आता ही आयडी कोणाच्या, म्हणजे कोणत्या कंटेनरची, तर मायस्क्वेल न्यू कंटेनर. ठीक आहे. आता जर मी ही कमांड मध्ये, तर ही कमांड मी हिट केली तर काय झालं पाहिजे, ही जी म्हणजे हा जो कंटेनर आहे तो स्टॉप झाला पाहिजे. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा मी डॉकर कंटेनर एल टाकीन तर मला हे नाव दिसायला नाही पाहिजे, डॉकर सॉरी मायस्क्वेल न्यू कंटेनर मधून. ठीक आहे. तर मी रन करतोय ती कमांड. इट शुड स्टॉप. बघा त्याने स्टॉप केला आणि ती आयडी मला रिटर्न केली की दिस पर्टिक्युलर कंटेनर हॅज बीन स्टॉप्ड. मी जर डॉकर कंटेनर एल टाकला तर मला त्या आयडी वाला कंटेनर दिसायला नाही पाहिजे, जो की नाही दिसते. ते झालं होतं विथ कंटेनर नेम, सॉरी आयडी. आता आपण दुसरं हा सेम एक कंटेनर बंद करू विथ कंटेनरचं नाव. अरे कॉपी झालं नाही का? ओके. बघा तू परत त्याने त्याचं नाव रिटर्न केलं की तो कंटेनर थांबलेला आहे, आणि आपण त्याला रन करू तर बघा बोरिंग हॅमिल्टन पण दिसत नाहीये. सो दिस इज अ वे टू स्टॉप अ रनिंग कंटेनर. कूल. आता यु नो व्हॉट, की आपल्याकडे बघा आता रनिंग कंटेनर दोनच उरलेत. एक तर हा बोल्ड बॉईड म्हणून एक, आणि एक क्वेरकी पेअर. हे दोन आहेत. म्हणजे दोन रनिंग आहेत आणि बाकी सगळे आयडल बसलेले आहेत. थांबा मी ती कमांड लिहिली का? नाही लिहिली आजपर्यंत. आयडल बसलेले म्हणजे काय? IDLE वाला आयडल. ठीक आहे. म्हणजे रिकाम टेकडे, ज्याला काही कामधंदे नाही, ते आयडल. सो आपल्याला काय करायचंय, ते आयडल जे कंटेनर आहेत त्यांना उडवायचंय एक एक करून. टू रिमूव्ह अ कंटेनर. स्पेलिंग बघून का फक्त जरा. वी हॅव अ कमांड कॉल्ड एज डॉकर RM आणि कंटेनर आयडी. डॉकर RM कंटेनर आयडी. ठीक आहे. लेट अस सी. सो आई जस्ट क्लिअर द स्क्रीन. डॉकर कंटेनर, स्पेलिंग चुकलं यार कंटेनरचं, कंटेनर LS अँड -A फॉर ऑल कंटेनर्स. तर सगळे कंटेनर मला दिसले पाहिजे. आता हे सगळे कंटेनर आहेत, याच्यापैकी रनिंग फक्त काहीच आहेत. ठीक आहे. सो वी नो की MySQL न्यू कंटेनर हा या नाव कंटेनर जो आहे तो स्टॉप केलेला आहे आपण ऑलरेडी. बघा एक्झिटेड 2 मिनिट्स अगो. तर मला काय करायचंय, ह्याला रिमूव्ह करायचंय. मला त्याची गरज नाहीये. सो व्हॉट आय विल डू इज आय जस्ट कॉपी द आयडी. ठीक आहे. डॉकर RM आणि कंटेनरची आयडी द्यायची आपल्याला. सो जस्ट पेस्ट इट अँड हिट इट. आता त्याने ती डिलीट करायला पाहिजे होती. आता केली की नाही आपण बघू. तर ते बघण्यासाठी मला काय करावं लागेल, परत डॉकर कंटेनर LS-A. टेकिंग सम टाइम. बघा वरती काय होतं, मायस्क्वेल न्यू कंटेनर. बघा इथे वरती मायस्क्वेल न्यू कंटेनर होतं. So, अजून स्क्रीन जरा छोटी करतो बघा.
मायस्क्वेल न्यू कंटेनर होतं, जास्त छोटी झाली. तर इथे पण सगळ्यात वरती मायस्क्वेल न्यू कंटेनर यायला पाहिजे होतं जर ते असतं तर. पण आता काय काय झालंय, तो आपण डिलीट केल्यामुळे तो डिलीट झालेला आहे. आणि जर मला सगळेच कंटेनर जे आयडल बसलेले आहेत त्यांना जर रिमूव्ह करायचं असेल, तर माझ्याकडे कमांड आहे विच इज docker image prune. I'll tell you to remove all the idle containers. कुठली कमांड आहे तर docker container prune. प्रून काय करतो, सगळ्या आयडल बसलेल्या कंटेनर्सला रिमूव्ह करतो. So I'll just copy this command. Oh shit, this command and we'll paste it here. हा, अरे कॉपी झालं नाही. हा, सी the warning काय बोलतो, this will remove all the stopped containers. Are you sure you want to continue? ठीक आहे. If I want to continue, I have to press Y. अच्छा, by the way, I'll tell you one thing. जेव्हा असा ऑप्शन येतो बघा, आता इथे काय आहे, Y छोटा आहे, N कॅपिटल आहे. जर मी डायरेक्टली एंटर प्रेस केलं तर काय होईल, जे कॅपिटल आले ते रन होईल. म्हणजे जर मी डायरेक्टली एंटर केलं तर नो होईल ते. ठीक आहे. जर मला ते करायचंच आहे तर मला एक्सप्लिसिटली वाय टाकावं लागेल आणि एंटर करावं लागेल. बघा, अ शॉर्ट हँड. इन केस कधी कधी काय होतं की हा वाय कॅपिटल असतो, एन छोटा असतो. त्या केसमध्ये तुम्हाला सांगावं लागतं की जर करायचं असेल डायरेक्टली, तुम्हाला जर एक्झिक्यूट करायचं असेल तर वाय ऑलरेडी कॅपिटल आहे, डायरेक्टली एंटर करायचं तर ते येस होऊन जातं. जर तुम्हाला नसेल करायचं तर तुम्हाला नोट टाकावं लागेल, एन टाकावं लागेल, नंतर हिट करायचं. तर त्यांनी 338.1 MB काय स्पेस केलेला आहे, म्हणजे तेवढा स्पेस त्या कंटेनरने घेतला होता, तो आता रिमूव्ह झालेला आहे. ठीक आहे. आणि जर मी आता केलं की डॉकर कंटेनर, स्पेलिंगला काय करू मी माझ्या, LS-A, तर आता मला दोनच कंटेनर दिसतील जे की रनिंग आहे. ओके. नाव इफ आय वॉन्ट टू रिमूव्ह इमेज, सी, बघा थोडासा वेळ होतोय. 10 वाजून 9 मिनिटं झाले. आय थिंक की तुम्हाला तेवढा प्रॉब्लेम नसेल होत. जर कोणाला होत असेल तर मला सांगा आणि लिव्ह करा. टू रिमूव्ह अन इमेज. ठीक आहे. एखादी इमेज मला जर रिमूव्ह करायची असेल तर काय करावं लागेल, सिम्पल, डॉकर RMI फॉर रिमूव्ह इमेज, आणि तिथे इमेजचं नाव टाकायचं, इमेज नेम. सो लेट अस ट्राय डॉकर इमेज LS. तर या सगळ्या इमेजेस आहेत आपल्याकडे. आय वॉन्ट टू रिमूव्ह, कुठली करू आपण, ही मायस्क्वेलची करू, लेटेस्ट वाली. ठीक आहे. सो डॉकर RMI रिमूव्ह इमेज, आणि इमेजचं नाव टाकायचं. इमेजचं नाव काय आहे, माय एसक्यूएल. दोन माय एसक्यूएल ऍक्च्युली. जर मी डायरेक्टली हिट केलं तर काय होतं बघा, झाला तर लेटेस्ट वाला गेला पाहिजे, नाहीतर त्याने विचारायला पाहिजे. दोन पैकी काहीतरी झालं पाहिजे. सो आय हिट एंटर. बघा काय बोलतो तो, हे सोडून द्या, कॉन्फ्लिक्ट करते, अनेबल टू रिमूव्ह रिपॉझिटरी रेफरन्स माय एसक्यूएल. का, कारण मायस्क्वेल जे आहे ते रनिंग आहे ऑलरेडी, ह्या कंटेनर म्हणजे हा कंटेनर त्याला रन करतोय. तर पहिले तुम्हाला काय करावं लागेल, त्या कंटेनरला स्टॉप करावं लागेल आणि नंतर त्या इमेजला डिलीट करावं लागेल. सो लेट स्टॉप अ कंटेनर. कंटेनर स्टॉप करण्यासाठी डॉकर स्टॉप कंटेनरची आयडी, आय गेस ही कंटेनरची आयडी चालवून जाईल इथे. हा, आणि जर मी त्याला परत रिमूव्ह करायचा प्रयत्न केला, काय प्रॉब्लेम आला होता की ऑलरेडी इमेज रनिंग होती. हा जो पर्टिक्युलर कंटेनर होता त्याला तो यूज करत होता या इमेजला, म्हणून डॉकर त्याला रिमूव्ह करू शकत नव्हता. सो आता आपण त्या कंटेनरला केलं स्टॉप आणि इमेजला रन करायचा प्रयत्न करतोय.
आता पण दोन ऑप्शन आले पाहिजे, एक तर त्याने लेटेस्ट वाला रिमूव्ह करायला पाहिजे, नाहीतर मग परत एक ऑप्शन द्यायला पाहिजे की MySQL चे दोन व्हर्जन्स आहे, एक लेटेस्ट आणि एक 5.7. तुम्हाला कुठला करायचा आहे? की दोनपैकी काहीतरी झालं पाहिजे. सी अगेन काय बोलतो, लिव्ह इट. डॉकर इमेज, इथे मी जर लेटेस्ट केलं तर लेट मी चेक, मला नाही तर तो कंटेनर उडवावा लागेल. डॉकर RM कंटेनरची ID, गो बेबी गो, डॉकर RMI अँड इमेज नेम MySQL. अरे हा, दोन तीन म्हणजे सेमच आपण यूज केले नाहीत का? त्याला पण स्टॉप करावं लागेल. अ, 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 काय बोलते ते, यू कॅन नॉट रिमूव्ह कंटेनर. ओके, स्टॉप करायचं नाही का? अँड रिमूव्ह ऑल्सो डॉकर RMI MySQL. फायनली तो करतो बहुतेक. येस, त्याने काय केलं, त्याचे जेवढे पण टॅग्स वगैरे होते ते त्याने रिमूव्ह केले. आणि आता जर मी डॉकर इमेज केलं तर मला MySQL दिसायला नाही पाहिजे होती. येस, त्याने काय केली, लेटेस्ट वाली जी घेतली होती तीच उडवलेली आहे, कारण दुसरी MySQL अजून पण पडलेली आहे माझ्याकडे इमेज. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू इमेज, सॉरी दिस इज हाऊ यू रिमूव्ह अन इमेज. आता दुसरी एक कमांड आहे, टू रिमूव्ह ऑल दी इमेजेस. जसं आपण हे केलं होतं डॉकर कंटेनर प्रून म्हणून, ज्याने काय झालं, सगळे कंटेनर्स रिमूव्ह झाले. हा, मग मी काहीतरी चुकीचं बोललो बहुतेक. टू रिमूव्ह ऑल दी कंटेनर्स, आयडल बसलेले कंटेनर्स आपल्याला रिमूव्ह करायचे होते, म्हणून आपण डॉकर कंटेनर प्रून ही कमांड यूज केली. मला जर वाटत असेल की आम्हाला सगळे इमेज रिमूव्ह करायचे आहे, टू रिमूव्ह ऑल दी इमेजेस, तर सिंपल डॉकर इमेज प्रून. पण आता मी ही कमांड मारू शकत नाही, कारण ह्या इमेजेस ज्या आहेत माझ्या कामाच्या आहेत. हे रेस्टो बार झालं, बॅकएंड अँड ऑल. सो आय कांट यूज दिस कमांड. ही तुम्हाला स्वतः यूज करून बघावं लागेल, डॉकर इमेज प्रून म्हणून. ठीक आहे. आणि बघा एक गोष्ट, जसं आपण डॉकरची इमेज बघितली, कंटेनर बघितली, तसं व्हॉल्यूम पण आहे. लेट अस ट्राय टू सी द व्हॉल्यूम. बघू शकतो का आपण डॉकर व्हॉल्यूम LS. बघा हे सगळे व्हॉल्यूम्स आपल्याकडे आहेत. व्हॉल्यूम इज नथिंग बट मेमरी. ठीक आहे. आता आपण ह्या मेमरीला पण फ्री करू शकतो. कसं करणार, त्याला रिमूव्ह करून. मी आय एम नॉट शुअर की होईल की नाही, बट आय ट्राय. आपण एवढी जरी ID उचलली, किंवा स्टार्टिंगचे 5-6 जरी उचलले तरी झालं पाहिजे आपलं काम. डॉकर रिमूव्ह आणि ती ID, वॉट एव्हर द ID इज, हिट एंटर एल एस कंटेनर. आपल्याला व्हॉल्यूम साठी बघावं लागेल यार. व्हॉल्यूम, डॉकर व्हॉल्यूम प्रोन. आपण डायरेक्टली रिमूव्ह नाही करू शकतो डॉकरच्या याला. RMV लेटेस्ट ट्राय. आय एम जस्ट युजिंग माय तुक्का. इट्स नॉट डॉकर हेल्प, लेटेस्ट ट्राय. सो व्हॉट यू want to remove container, remove images. Can we remove volume? थांबा, कमांड पाहिजे ना आपल्याला. अटॅच कमिट CP. टॅगचं तर ठीक आहे, टॉप आणि पॉज वेट अपडेट. वन थिंग आय नो की आपल्याला सगळे व्हॉल्यूम्स एक साथ रिमूव्ह करता येतात. आय डोंट थिंक सेपरेटली कमांड आहे इमेजेस किंवा व्हॉल्यूम साठी. ओके कूल, नो इश्यूज. तर डॉकर व्हॉल्यूम, अरे सगळे व्हॉल्यूम उडवायचे मला. तर डॉकर व्हॉल्यूम प्रून, जसं डॉकर कंटेनर प्रून, डॉकर इमेज प्रून, व्हॉल्यूम प्रून, याने सगळे जे आहेत ते रिमूव्ह होतील. पण आय डोंट वॉन्ट टू रिमूव्ह इट. ठीक आहे, कारण माझे एक्झिस्टिंग काही इमेजेस रनिंग आहेत, तर आय कांट रिमूव्ह द व्हॉल्यूम्स. सो दिस इज युअर बेसिक कमांड्स ज्या तुम्ही डेली यूज करणार आहात इथून पुढे. ठीक आहे. सो आय ऑलरेडी टोल्ड यू अ लॉट ऑफ थिंग्स.
तुम्हाला हे सगळं प्रॅक्टिकली करून बघायचं आहे. नेक्स्ट सेशन मध्ये तुमचं काही गोष्टी होतील ऍडव्हान्स वाल्या, त्या पण तुम्हाला समजतील. बट ॲज ऑफ नाऊ याच गोष्टी तुम्हाला करून प्रॅक्टिकली करून बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत जे झालं सगळ्यांना समजलं. मी रेकॉर्डिंग पॉज करतोय.